नमस्कार, तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना या योजनेचे अजून एकदाही पैसे आलेले नाहीत। तर असे कोणती 4 कारणे आहेत की त्या 4 कारणाच्या कोणत्याही एखाद्या कारणाच्या त्रुटीमुळे तुमच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत किंवा तुमचा फॉर्म योग्यरित्या ॲक्टिव्ह झालेला नाहीत। तर चला, तुमचा जास्त वेळ न घेता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिलं कारण आहे की आधार लिंक नसणे। तुमच्या बँकेच्या खात्याशी तुमचं आधार लिंक नसणे हे एक मुख्य कारण आहेत। एखाद्या वेळेस काय होतं, तुम्ही जो आधार नंबर फॉर्म भरताना टाकला आहे तो सुद्धा एखाद्या वेळेस चुकीचा एखादा अंक बसू शकतो, त्यामुळे सुद्धा त्रुटी निर्माण होऊ शकते। तर हे एक मुख्य कारण आहेत की आधार नंबर व्यवस्थित टाकलेला नसेल किंवा तुम्ही बँकेत सुद्धा त्याला लिंक केलेलं नसेल। तर अजून तुम्ही बँकेत लिंक केलेलं नसेल, तुमचं कोणत्याही बँकेमध्ये खातं असू द्या, त्यावरती एकदा आधार नंबर ॲक्टिव्ह आहेत का नाहीत हे बघून घ्या आणि ॲक्टिव्ह नसेल तर परत त्याला ॲक्टिव्ह करा। आपण पहिलं कारण काय आहे तर ते बघितलं आहे। आता दुसरं कारण बघूया। दुसरं कारण आहे की उशिरा फॉर्म भरलेला आहे। तर बघा, याच्यामध्ये कसं आहे, काही जणांनी जुलैमध्ये फॉर्म भरला आहे, काहींनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि काहींनी आता सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहेत किंवा काही भरतसुद्धा आहेत अजून शेवटच्या तारखेपर्यंत। तर याच्यामध्ये टप्पे केलेले आहेत त्यांनी पैसे देण्यासाठी। 3 टप्पे केलेले आहेत बघा। 21 ते 30 सप्टेंबर 21 ते 30 सप्टेंबर या 9 दिवसामध्ये त्यांनी 3 टप्पे केलेले आहेत पैसे वाटप करण्यासाठी, हप्ते देण्यासाठी। तर पहिला टप्पा आहे बघा 21 ते 23 सप्टेंबर हा पहिला टप्पा झाला आणि दुसरा टप्पा राहणार आहे, तारीख काय दुसऱ्या टप्प्याची 24 ते 27 सप्टेंबर आणि तिसरा टप्पा आहे 28 ते 30 सप्टेंबर। तर अशा एकूण 3 टप्प्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत। तर मग या 3 टप्प्यामध्ये कसे कसे कारणे आहेत तर बघा, जुलै किंवा ऑगस्ट या महिन्यामध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहेत या 2 महिन्यामध्ये, तर त्यांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात, शक्यतोवर तो पहिल्याच टप्प्यात भेटायला पाहिजे। त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की 21 ते 23 तारखेपर्यंत भेटेल आणि दुसऱ्या टप्प्यात सुद्धा भेटणार आहेत। पण मेन भानगड काय आहे तर की तिसऱ्या टप्प्यात कोणाला पैसे भेटणार आहेत, ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये फॉर्म भरलेले नाहीत आणि ज्यांनी आता सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेले आहेत। तर त्या लाडक्या बहिणींसाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। तर तिसऱ्या टप्प्याची तारीख आहे 28 ते 30 सप्टेंबर आणि विशेष बाब म्हणजे या तिसऱ्या टप्प्याची की जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये सुद्धा फॉर्म भरलेले आहेत, तरीसुद्धा काही त्रुटीमुळे पैसे आलेले नाहीत। तर त्या लाडक्या बहिणींनासुद्धा 28 ते 30 सप्टेंबर या तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। तिसरं कारण आहे बघा, फॉर्म पेंडिंगमध्ये पडलेले आहेत। तर त्यांनी ज्या अटी आणि शर्ती ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना त्रुटी जाणवत असेल किंवा त्रुटी आहेत, या कारणामुळे फॉर्म हा पूर्ण ॲक्टिव्ह झालेला नाही। तर हे सुद्धा एक कारण आहे। तर याच्यामध्ये काय असू शकते की चुकीच्या पद्धतीने आधार नंबर टाकणे, टिश्यूवरील नाव आणि आधार कार्डवरील नाव याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी थोडासा फरक असणे किंवा टिश्यूवरील जन्मतारीख आणि आधार कार्डवरील जन्मतारीख याच्यामध्ये फरक असणे, जन्मतारीख पूर्ण नसणे। केव्हा केव्हा काय होते की आधार कार्डवर आपलं फक्त साल असतं, आपण कोणत्या सालामध्ये जन्मलेलो आहेत, तर त्याच्यामध्ये तारीख आणि महिना नसतो। तर या कारणामुळे सुद्धा त्रुटी येऊ शकते आणि दुसरेही इतर कारणं असू शकते की त्याच्यामुळे ज्या अटी आणि शर्तीची पूर्तता होत नसेल तर तो फॉर्म त्रुटीमध्ये पडलेला असेल, पूर्ण ॲक्टिव्ह झालेला नसेल, त्यासाठी पुन्हा रिसबमिट फॉर्म करा। चौथं कारण म्हणजे फॉर्म रिसबमिट चुकीचा आधार नंबर म्हणा किंवा कोणत्याही एखाद्या कागदपत्राची चुकीची माहिती दिलेली असेल तर त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही फॉर्म डबल भरा, म्हणजे डबल रिसबमिट करा। तुम्ही त्या फॉर्ममध्ये जी चुकीची माहिती भरलेली आहे त्याला दुरुस्त करून भरा असे ते म्हणत आहेत। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 70 ते 80% महिलांना लाभ भेटणार आहेत, म्हणजे 28 ते 30 सप्टेंबर या दरम्यान। तर या तिसऱ्या टप्प्यासाठी जेवढे बी काही फॉर्म त्रुटीमध्ये पडलेले आहेत, पेंडिंगमध्ये पडलेले आहेत, त्या सर्वांना चान्सेस आहेत की तिसऱ्या टप्प्यामध्ये लाभ भेटणार आहेत। कारण की अनेक जणांचे फॉर्म काही ना काही कारणावास्तव हे पेंडिंगमध्ये पडलेले आहेत, त्यांना अजून एकदाही हप्ता भेटलेला नाहीत, एकदाही पैसे भेटलेले नाहीत। ज्या महिलांनी, ज्या लाडक्या बहिणींनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यातसुद्धा फॉर्म भरून त्यांना अजूनसुद्धा पैसे आलेले नाहीत, तर त्याचेसुद्धा हे एक मुख्य कारण आहेत की
फॉर्म भरण्यामध्ये कुठेतरी त्रुटी आहेत, त्यामुळे फॉर्म हा पेंडिंगमध्ये पडलेला आहेत. तर त्या महिलांना आणि त्या लाडक्या बहिणींनासुद्धा तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटण्याची पूर्ण शक्यता आहेत की 28 ते 30 सप्टेंबर या तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनासुद्धा पैसे भेटणार आहेत. आता एक प्रश्न आहे की 4,500 रुपये आणि 1,500 रुपये कोणाला? म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये भेटणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये भेटणार आहेत? तर बघा, जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये केव्हाही त्यांनी फॉर्म भरलेला असेल आणि त्यांचा फॉर्म या 2 महिन्याच्या आतच ॲक्टिव्हसुद्धा झालेला असेल, नुसतंच भरून चालणार नाहीत. तर काही लाडक्या बहिणींचा असंसुद्धा झालेलं आहे की ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला आहे, ऑगस्टमध्ये सुद्धा फॉर्म भरलेला आहेत, पण त्यांचा फॉर्म अजून ॲक्टिव्ह झालेला नाहीत. काहीतरी त्याच्यामध्ये त्रुटी आहेत, त्यामुळे फॉर्म पूर्ण झालेला नाहीत. तर त्यांचा फॉर्म हा पेंडिंगमध्ये पडलेला आहे. त्यांना सूचना आलेल्या आहेत की तुम्ही रिसबमिट करा, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या कारणामुळे त्रुटी आहेत ते कारणे दुरुस्त करा. तर बघा, 4,500 रुपये त्याच लाडक्या बहिणींना भेटणार आहेत ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये फॉर्म भरून त्याच महिन्यामध्ये त्यांना ॲक्टिव्ह झालेला असेल तो फॉर्म, म्हणजे त्यांना 4,500 रुपये भेटणार आहेत. आणि 1,500 रुपये कोणाला भेटणार आहेत की आता सप्टेंबर चालू महिन्यामध्ये काही लाडक्या बहिणी फॉर्म भरत आहेत किंवा काहींनी अजून भरलासुद्धा नाही. तर शेवटच्या तारखेपर्यंतसुद्धा ज्यांनी फॉर्म भरला किंवा शेवटचे जी तारीख दिलेली आहेत या महिन्याची, त्या महिन्यापर्यंत जरी त्यांचा फॉर्म ॲक्टिव्ह झाला, भरून पूर्ण झाला, तर त्यांनासुद्धा लाभ मिळणार आहेत. पण 4,500 रुपये भेटणार नाहीत, त्यांना फक्त 1,500 रुपये भेटेल. म्हणजेच उशिरा फॉर्म भरला त्याच्यामुळे कमी पैसे आणि लवकर फॉर्म भरला त्याच्यामुळे अधिक लाभ भेटणार आहेत. लवकर फॉर्म भरणाऱ्यांना 4,500 रुपये, उशिरा फॉर्म भरणाऱ्यांना 1,500 रुपये. तर अशा आता अटी आहेत. तर अजूनसुद्धा ज्यांनी फॉर्म भरलेला नसेल तर ते फॉर्म भरून घ्या, कारण की आता या महिन्याची शेवटची तारीख जवळपास 30 तारीख आहेत. तर अजूनसुद्धा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर अजूनसुद्धा फॉर्म भरू शकता. पण आता त्यांनी बहुतेक तर अंगणवाडी सेविकाकडे दिलेलं आहेत वाटतं फॉर्म भरण्यासाठी. आता ते महाई सेवा केंद्रावर ते बंद झालं काय कोणी जवळपास. तर ज्यांनी फॉर्म भरलेला नसेल ते भरून घ्या, पण फॉर्म भरताना व्यवस्थित भरा, म्हणजे काहीही त्रुटी आलेल्या नाही पाहिजेत. आधार नंबर व्यवस्थित टाका, टी सीवरील जन्मतारीखसुद्धा व्यवस्थित टाका, नाहीतर आधार नंबरची जन्मतारीख वेगळी, टी सीची जन्मतारीख वेगळी. ह्या अशा कारणामुळे फॉर्म त्रुटीमध्ये पडतात आणि ते डबल रिसबमिट करण्यासाठी सांगतात. आधार नंबरसुद्धा व्यवस्थित टाका, कुठलाही अंक हा इकडे तिकडे झाला नाही पाहिजेत. म्हणजे सर्व फॉर्मची जेवढी काही कागदपत्रे आहेत ती एकदम सखोलपणे बारकाईने लक्ष देऊन पूर्ण जशीच्या तशी टाका, कुठेही त्रुटी ठेवू नका. नावसुद्धा सारखेच टाका, आधारवरचं वेगळं आणि टी सीवरचं वेगळं झालेलं नाही पाहिजेत. जे मेन कागदपत्र आहेत त्याच्यावर थोडी जरा त्रुटी आढळली तर फॉर्म हा पेंडिंगमध्ये पडतो आणि ते डबल रिसबमिट करण्यासाठी सांगतात.